आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, त्याला तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। ऑनलाईन परीक्षा होऊ नये, ती ऑफलाईन असावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी असताना मुद्दामून ऑनलाईन घ्यायची हा अध्यक्षांनी का हट्ट धरला। 45 लाख विद्यार्थी एमपीएससीच्या परीक्षा वेगळ्या वेगळ्या परीक्षा तिथे देत असतात। एमपीएससी हे जे आयोग आहे हे अतिशय महत्वाचा सगळ्यांचा विश्वास असणारा आयोग आहे। याचा पेपर जर फुटला असेल नाही तर पेपर सेट करणारा व्यक्ती जर फुटला असेल ते अतिशय घातक आहे। कारण का बहुतांश परीक्षा याच्यातून घेतल्या जात असतील तर विद्यार्थी आता टेन्शन मध्ये आहेत की येणाऱ्या काळामध्ये ज्या एमपीएससीच्या अंतर्गत परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असाच जर भ्रष्टाचार झाला, असाच जर पेपर फुटला तर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतो। त्यामुळे या एमपीएससीच्या बाबतीत ही कीड कशी लागली याचा कुठेतरी त्या ठिकाणी अभ्यास हा आपल्याला करावा लागेल। आणि तिथे असणारे अध्यक्ष जे आलेत त्यांच्यावर आमचा आक्षेप नाही, आम्ही अजून काही बोलत नाही, फक्त चर्चा एवढीच आहे की ते अध्यक्ष नवीन आल्यापासून हे सगळे प्रकरण का वाढलीत असा आमचा प्रश्न आहे। त्याच्याबरोबर ऑनलाईन परीक्षा होऊ नये, ती ऑफलाईन असावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी असताना मुद्दामून ऑनलाईन घ्यायची हा अध्यक्षांनी का हट्ट धरला हे कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। अध्यक्षांच्या इतिहासामध्ये सुद्धा कुठेतरी जावं लागेल, त्यांचं कॉलेज कुठलं होतं, कोणाला ते सिनियर होते, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केले, कोणाचे ते ओएसडी होते पूर्वी, त्याच्याबरोबर जेव्हा ते आपल्या परिवहन विभागामध्ये होते त्यांचं प्रतिमा कशी होती, आयटी विभागामध्ये तिथं असणारा जो सेक्रेटरी असतील त्यांनी त्यांच्याबद्दल काही कंप्लेन, लिखित कंप्लेन या अध्यक्षांच्या बद्दल त्यावेळेस 2023-22 त्यावेळेस दिली होती का याचा कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल। कारण का असंच चालत राहिलं तर कर्णिक घोटाळा 97 मध्ये तो झाला होता आणि त्यानंतर कधीही एमपीएससी मध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, असं कुठंच चुकीची घटना घडली नव्हती। दुर्दैव असं 97 नंतर आता ही चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदा 97 नंतर हा दुर्दैवाने एमपीएससीचा पेपर फुटलाय, हे अतिशय दुर्दैव आहे। आणि त्याचमुळे आम्ही सगळ्यांना सांगतोय की एमपीएससी मध्ये हे जे काय घडले ते फार डेंजरस आहे, याच्यावर दखल सरकारला, आयोगाला आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी घ्यावी लागेल। पुढे आता हे बोलत असताना मुद्दा एवढाच आहे की आम्ही एमपीएससी कडे म्हणजे आता एक तर तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही 2 वाजता भेटणार आहे, एमपीएससीच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। तिथं आता आम्हाला अध्यक्ष वेळ देतील, सेक्रेटरी वेळ देतील का तिथं वॉचमॅनलाच भेटावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही, पण आम्ही एमपीएससीच्या कार्यालयाला पुढच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत। त्याच्याबरोबर हे जे काही तलाठी भरतीबद्दल आम्ही बोललो, ऑगस्ट एंड पर्यंत वेळ आहे, आम्ही तिथपर्यंत शांत बसू, त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही। ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप घेतलेला आहे। ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप कशासाठी घेतलेला आहे, हा फक्त एक पेपर, एका परीक्षेचा एकच पेपर काढला जातो आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, त्याला तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। पण जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तेव्हा एका वेळेस त्या परीक्षा घेता येत नाहीत, त्यांना आपल्याला स्टेजेसमध्ये घ्यावे लागतात। एका दिवसाला 5 आणि 10 दिवस असेल तर 50 एक्झाम, म्हणजे एका 100 जर तिथं प्रश्न असतील दिवसाला ते 100चे होतात 500 आणि जर 10 दिवसची परीक्षा चालणार असतील तर ते होतात 5000 पेपर प्रश्न आपल्याला करावे लागतात। एकच प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने फुटत असेल तर मग हे 5000 प्रश्न फुटायला किती वेळ लागेल। त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे, ऑफलाईनच परीक्षा व्हावी। कोणाचा कुणीही आला तरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातले युवा काही झालं, किती मोठी ताकद झाली लागली तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन देणार नाही आणि त्या युवांबरोबर आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत।